नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. कृषी सेवक भरती 2025 बद्दल एक नवीन परिपत्रक सध्या टेलिग्रामवरती आलेलं आहे आणि त्यामध्ये वित्त विभागाचा काय संदर्भ दिलेला आहे. तर या परिपत्रकामध्ये नेमकं काय आहे, वित्त विभागाचा यासाठी संदर्भ काय दिलेला आहे याचा खुलासा आपण करणार आहोत आणि नेमकं भरतीच्या बाबत आपण अंदाज घेऊ शकतो की ही भरती आता कुठल्या टप्प्यात आहे. तर बघा, आता सदरील हे जे पत्र आहे हे तुम्ही ऑफकोर्स पाहिलेलंच असणार आहे. यामध्ये आता आपल्यासाठी महत्त्वाचा भाग कुठला आहे की महाराष्ट्र कृषी सेवा गट ब संवर्गातील एकूण 15 पदे आणि महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ यामधील किती 72 पदे अशी एकूण 87 पदाचे मागणी पत्र मागवण्यात आलेलं आहे, म्हणजे दिलेलं आहे एमपीसी कडे. तसेच लिपिक संवर्गातील 215 म्हणजे हे 87 आणि हे 215 म्हणजे असे जवळपास 300 प्लस जागेंसाठी काय आहे की हे नियोजन चालू आहे. आता हे जे भरती आहे याबद्दल काही प्रश्न आहे की भरती होणार आहे का, किती पदे मंजूर आहेत, कोणत्या संवर्गासाठी ही भरती आहे, वित्त विभाग काय विचार करत आहे ते एक्झॅक्टली आपल्याला पाहायचं आहे. आणि आता विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे ते पण पाहणार आहोत. बघा, असं आता जसं आपण पाहिलं की यामध्ये गट ब ची वरिष्ठ पदाची जी 15 पदं आहेत ती रिक्त आहेत. देन गट ब कनिष्ठ पदाची किती 72 आहे, हे 87 आपण पाहिलं होतं. आणि ही जी लिपिक संवर्गाची 215 पदे आहेत तर ती रिक्त आहे. आता लिपिक संवर्ग म्हटल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन लागेल, टायपिंग आणि तुमचं काय असायला पाहिजे की बाकीचे कम्प्युटरचे सर्टिफिकेट असायला पाहिजे. एकूण अशी 302 पदांसाठी हे काय केलेली आहे, कृषी विभागानं मागणी केलेली आहे. आता सध्याची स्थिती काय आहे, प्रस्ताव जो आहे तो तयार केलेला आहे 302 पदासाठी. हा प्रस्ताव वित्त विभागाच्या उपसमितीकडे पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे वित्त विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर एमपीएससी कडे पत्र जाईल. आता हे वित्त विभाग नेमकं काय करतं आपण ते पाहूया, नंतरच अधिकृत घोषणा आणि काय होणार आहे, प्रक्रिया सुरू होणार आहे. आता वित्त विभागाचा नेमका काय रोल आहे ते पाहूया. बघा, या पदासाठी सरकारकडे पगारासाठी पुरेसा निधी आहे का हे काय करतं वित्त विभाग चेक करतं. म्हणजे आता हे 302 अधिकारी जर समजा आपण भरती केले तर यांची आपण 60 वर्षापर्यंत किंवा प्रत्येक वर्षी आपण एवढी यांची पगार जो आहे तर ती करू शकतो का, याचा आढावा या समितीला घ्यावा लागतो किंवा वित्त विभागाला घ्यावा लागतो. त्या पदांचा भार इतर खर्चावर होणार आहे का हे देखील तिथं चेक केलं जातं. आणि नवीन कर्मचाऱ्यांची खरोखर गरज आहे का हे जर शक्य असेल तर याला काय होतं की कात्री लावलं जाते. 302 पद असतील तर चालेल, यापैकी 80% पदं भरा, 70% भरा, 30%वरती काय करा तुम्ही ॲडजस्टमेंट करा. या प्रकारचं सरकारचं धोरण असतं. या सर्व बाबी तपासूनच जो आहे ना तर तो निर्णय घेतला जातो. आता विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे की 302 जागा ज्या आहेत तर त्याबद्दल आपल्यासमोर एक माहिती स्पष्ट आलेली आहे ना. आता ही भरती प्रस्तावित टप्प्यामध्ये आहे, अंतिम नाही आहे. एकदा प्रस्ताव जर झाला की नंतर ते एमपीएससी कडे जाणार की आम्ही एवढ्या लोकांची हा आढावा काढलेला आहे, आकृतीबंध आहे, यांची पगार देखील करू शकतो. आणि नंतर मग एमपीएससी कडे जाईल, एमपीएससी मग जाहिरात देणार, परीक्षा वगैरे सगळा कारभार होईल आणि नंतर मग त्यांची फायनल यादी काय करते एमपीएससी फक्त कृषी विभागाकडे देईल की आम्ही परीक्षा घेतली, याच्यातून आम्ही हे एवढे जे लोक आहेत यांना आम्ही सिलेक्ट केलेले. आता हे तुम्ही त्यांची काय म्हणता येईल की इंटरव्ह्यू घ्या, डॉक्युमेंट चेक करा आणि तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. बस एवढा हा कारभार ट्रान्सपरंटपणे होत असतो. त्यामुळे एकदा मंजुरी मिळाल्यानंतरच प्रक्रिया जी आहे तर ती झपाट्याने होणार आहे. त्यामुळे आता वेळ वाया घालू नका. परीक्षा जी आहे तर ती तोंडावर आहे. लिपिक पदाची संख्या 215 आहे आणि लिपिक पदासाठी इंग्रजी, मॅथ, देन तुमचं GK, GS आणि बुद्धिमत्ता हे 4 विषय आहेत. तर त्यापैकी इंग्रजी जो विषय आहे तर तो मी तुम्हाला शिकवणार आहे. जर तुम्हाला इंग्रजी या विषयाची तयारी करायची असेल तर मला कन्सिडर करू शकता. आपलं ई-स्वयंचं ॲप आहे, तर गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करा. खाली मी तुम्हाला लिंक देखील देईल डिस्क्रिप्शनमध्ये आणि यस तुम्ही कन्सिडर करू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. जर तुमच्या काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी, फीडबॅक असतील, मागच्या व्हिडिओमध्ये मला सांगितलं होतं की सर तुम्ही या सरांना कॉपी केलं, त्या सरांना कॉपी केलं. मला 2 चांगल्या शिक्षकांची, मानकर सर आणि दुसरे कुठले मला सांगता येणार नाही, पण मला चांगल्या जिज्ञासू शिक्षकांची नावे तरी माहीत झाली आणि मी त्यांना खरोखर फॉलो केलं. आणि म्हणजे काही का होईना पण ते विद्यार्थ्यांसाठी मदत करायला किती तत्पर आहे. त्यांचे व्हिडिओज वगैरे पाहिले मी आणि मला असं वाटलं की येस दे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जे झटणारे शिक्षक आहे तर ते आहे. येस, आय फॉलोड हिम अँड येस, तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असेल तर तुम्ही नक्की नोंदवू शकता. आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.